नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज बघू शकता शेतीमध्ये सर्वात जास्त खर्च आपल्या शेतीवर जो होत आहे त्या खर्चाला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण जो जीवाणू म्हणजे शेतीमध्ये अति महत्त्वाचा घटक म्हणजे जीवाणू, ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, जीवाणू कल्चर, डिकम्पोजर, सुडोमोनास असे अनेक प्रकारचे जे जीवाणू आहेत जे घातक बुरशींना संपवतात, असे जीवाणूचं आपण इथं जैविक निविष्ठा केंद्र केलेलं आहे. बघू शकता कशा प्रकारे हे टाक्या मांडलेल्या आहेत आपण. आणि आज आपण सर्व कल्चर आपण आता आज बनवणार आहोत आणि हळूहळू शेतकऱ्यांना याकडे वळवण्यासाठी आपण प्रोत्साहन देणार आहोत. तर बघू शकता हे 200 लिटरची टाकी आहे. तर हे ट्रायकोडर्मा आपण कल्चर आणलेलं आहे. तर हे कल्चर बघू शकता इथं आपण इथं छिद्र पाडून आणलेलं आहे, कारण हे जिवंत जीवाणू आणि याचे सर्व जे कार्य आहे ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व जे कल्चर आपण बनवले त्याची मी माहिती, त्या कल्चरचं काय काम आहे हे संपूर्ण दाखवणार आहोत. पण सध्या मी हे कल्चर कसं बनवायचं हे दाखवतात. हे 2 लिटरचं आपण कल्चर आणलेलं आहे आणि या कल्चरसाठी आपल्याला लागणार आहे 2 लिटर हे कल्चर आणलेलं आहे. हे बघू शकता आपण गूळ इथं भिजवत ठेवलेला आहे आणि गूळ 200 लिटरला 2 किलो गूळ हे कल्चर बनवताना लागते. तर आता हे बघू शकता कल्चर आपण नंतर टाकूया. हे मी गूळ सकाळी याच्यात टाकून ठेवलेला होता आणि पूर्णतः बघू शकता चक मुरलेला आहे कशा प्रकारे. आता हा खायाचा गूळ आहे प्युअर आणि याच्यापेक्षा तुम्ही काळा पण गूळ वापरू शकता, एकदम थोडा खराब झालेला पण. सध्या तो भेटला नाही त्यामुळं मी हे केलं. आणि याच्यावरला खर्च आणि शेतीमध्ये बऱ्याच जणांना माहीतच आहे की आपण जीवाणू कल्चर अलग अलग प्रकारचे विकत आणतो, पण आपल्या शेतीवरच तयार केलेले चांगले जीवाणू आपण जर वापरले तर, कारण आपण कंपनीचे जे जीवाणू आणतो ते 2-3 महिन्यापूर्वी बाटलीमध्ये भरलेले असतात, पण हे जे जीवाणू कल्चर आहे हे आपल्या बांधावर आपण चांगल्या प्रकारे तयार करू शकतो. तर आपण आता हा गूळ टाकलेला आहे आणि अशा सर्व प्रकारे आपण असंच गूळ टाकून हे कल्चर औषध तयार करणार आहे. तर बघू शकता आपण आता ट्रायकोडर्मा. तर त्यापूर्वी आपण हलवून घेऊया. गुळाचं पाणी आपण टाकलेलं आहे, तर त्यापूर्वी अशा काठीच्या सहाय्याने आपण हलवून घेऊ आणि सर्व आपल्या जीवाणू कल्चर आपल्या स्वयंभू जैविक निविष्ठा केंद्र, स्वयंभू आधुनिक फार्ममध्ये इथून पुढे शेतकऱ्याला मिळतील आणि चांगल्या दर्जेदार. तर हे बघू शकता ट्रायकोडर्मा आपण त्याच्यात सोडत आहोत. जीवाणू कल्चर एकदम जवळ आणून दाखवू. हे बघा कल्चर, तुम्ही जर कल्चरचा वास बघत असाल तर एकदम असं फ्रेश कल्चर आपल्याला आपल्या शेतीमध्ये आपण वापरावं हे मी आपणास नम्र विनंती करतो. आणि शेतीवरला कमीत कमी खर्च कशा प्रकारे करता येईल यावर आपण लक्ष द्यावं शेतकरी मित्रांनो, तरच आपली प्रगती होऊ शकते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे. तर आता आपण हे जीवाणू कल्चर टाकलेलं आहे आणि आपण काठीच्या सहाय्याने पूर्णतः हे हलवणार आहोत आणि पूर्णतः एकदम चांगल्या परीने आपण याला गूळ टाकून आता हे कल्चर तुम्ही बघू शकता. आता हे कल्चर 5 दिवसाला तयार होईल आणि आता हे बघू शकता हे दुसऱ्या टाक्या ठेवला आपण मायकोरायझा, VM मायकोरायझा हे एक शेतकऱ्याला समजा असं नाव आहे, पण VM या प्रत्येक आपण या बुरशीचं आपण तुम्हाला माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहोत. जीवाणू कल्चर, हे बघू शकता OWD डिकम्पोजर, सुडोमोनास आणि ते गाईच्या झारापासून बनवलेलं टॉनिक. आणि आपण आणखीन 5-6 प्रकारचे कल्चर असे इथे बनवणार असतात औषधी. तर नक्की असं नवीन नवीन बनवण्यासाठी आपल्या संपर्कात राहा आणि चॅनलला गोष्ट शेतकऱ्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.